हाय जय मंडळी, कसे आहेत सगळे? मस्त ना. छाया किचन फूड मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे थालीपीठ, अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग आपण त्याचे साहित्य पाहू. साहित्यामध्ये आपण 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी भगरीचं पीठ घेतलंय, 6-7 मिरच्या घेतल्यात, 2 बॉईल केलेले बटाटे घेतलेत, थोडे शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी आणि थोडे तीळ घेतलेत छोटी 1 वाटी. आणि आता आपण साबुदाणे भाजून घेणार आहोत. साबुदाणे आपण चांगले असे ब्राऊनसर भाजून घेऊया. आपले साबुदाणे बघा चांगले भाजलेले आहेत. त्याला आपण काढून घेऊया. काढून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. कढईमध्ये शेंगदाणे, मिरची, तीळ हे पण भाजून घेणार. याच्यामध्येच आपण जिरं पण टाकणार आहोत. असे भाजून घेणार आहोत शेंगदाणे. हे सुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. टाकूया. तेलाने चांगलं भाजून. हे भाजून झालेलं आहे आपलं. तर आपण गॅस बंद करूया. म्हणजे थंड झालं ना, आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया. हे बारीक झालेलं आहे. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. भाजलेलं आता आपण शेंगदाणे, तीळ आणि मिरची, जिरं ही वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये. हे पण आपण मिक्स करून घेणार आहोत. यामध्येच साबुदाण्याचे आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलेत त्या पिठामध्ये 1 वाटी हे भगरीचं आहे, पण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. पीठ टाकणार आहोत आपण. बॉईल केले बटाटे आपण याच्यामध्ये खिसून टाकणार आहोत. खिसले म्हणजे गाठी वगैरे राहत नाही. 2 बटाटे आपण खिसून घेणार आहोत. बटाटे उकडून घेतलेले आहेत ते सर्व आपण असेच खिसणीने खिसून घेणार आहोत. हे लाल तिखट आहे, फक्त लाल मिरचीचं पावडर आहे ही. 1 चम्मच, छोटा 1 चम्मचच्या अंदाजानुसार टाकलेले आहे. आता हे पीठ आपण मळून घेणार आहोत. सर्व असं एकत्र करून घ्यायचं आहे सगळं. थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घेणार आहोत. जास्त पाणी टाकायचं नाही. साबुदाण्याचे थालीपीठ मस्त असे चविष्ट लागतात. हे पीठ आपण मळून घेऊया. तेल टाकूया यामध्ये. आपलं पीठ हे मळून झालेलं आहे आणि 10 मिनिटाला आपण असं झाकून ठेवणार आहोत आणि आपले थालीपीठ बनवून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही राजगिरीचंही पीठ वापरू शकता. त्याने खूप छान होतात. 10 मिनिटानंतर आपण थालीपीठ बनवून घेऊया. असं कॉटनचा कपडा घ्यायचा. असं पाण्याचा हात लावायचा. आपल्या पिठाला 10 मिनिटं झालेले. आपण थालीपीठ बनवूया. पाण्याचा हात लावून असं थापून घेऊया. दही सोबत, खोबऱ्याच्या चटणी सोबत उपवासाची खोबऱ्याची चटणी बनवायची. मस्त असं एकादशीला आपण बनवून उपवासाचे थालीपीठ छान लागतात दही सोबत. आपण तव्याला. तवा आपला चांगला गरम झालेला आहे. टाकून घेऊया. तेल सोडून घेऊया. मंद आचेवर आपण भाजून घेऊया. तो शेकूपर्यंत आपण दुसरेही थालीपीठ बनवून घेऊया. पाण्याचा हात लावायचा पिठाला.
तुमच्या आवडीप्रमाणे बनवा, मोठे छोटे. हे जरा सुटसुटीत पीठ होतं ना, म्हणून पाण्याचा हात लावायचा थोडा. अशा कपड्यावरच हे थापायचे, पोळीपाटवर चिकटतात. त्याला पलटी करूया. हे दोन्ही साईडून चांगले शेकलेले आपले थालीपीठ चांगले शेकून घ्यायचं, नाही तर आतमध्ये कच्चच राहतं. हे दुसरे थालीपीठ आपण टाकून घेणार आहोत तव्यावर. भाज केलेला आहे. थालीपीठ शेकूपर्यंत आपण हे बनवून घेऊया. अजून एक पाण्याचा हात लावत राहायचा. अशा प्रकारे आपण सगळे थालीपीठ बनवून घेऊया. दोन्ही साईडून चांगला खरपूस शेकलेलं आहे आपलं थालीपीठ. हे अशा प्रकारे आपण सर्व थालीपीठ बनवून घेऊया. थोडा वेळ लागतो पण खूप टेस्टी आणि छान लागतात उपवासाचे हे थालीपीठ. खमंग असे उपवासाचे थालीपीठ आपले रेडी झालेले आहेत. खूप छान लागतात. घरी करून बघा तुम्ही, मस्त लागतात. अशा प्रकारे आपले उपवासाचे थालीपीठ रेडी झालेले आहेत, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सर्व माता